नमस्कार, स्टार भारत न्यूज 19 च्या डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी योगिता आपल्यासोबत, तुमची आवाज देशाची आवाज। तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या। नमस्कार, तुम्ही बघत आहात स्टार भारत न्यूज 19 चा डिजिटल प्लॅटफॉर्म। आज महाराष्ट्रामधील नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झालेले 2025 चे। इथे आज हिवाळी अधिवेशनचा पहिला दिवस जे 8 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेले आहे ते पुढे हप्ताभर चालणार आहे। आज हिवाळी अधिवेशनचा पहिला दिवस, इतकी शांतता इथे दिसते आहे। सकाळपासून कुठलेही पक्ष नेते इथे आलेले नाहीये। जसं बघावं हिवाळी अधिवेशनचं जसं सुरुवात व्हायला हवी त्या प्रकारची सुरुवात झालेली आहे। परंतु काही नेते आले, त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत, पण त्यावर पुढे काय होईल काय नाही होणार, कुठले मुद्दे पूर्ण केले जातील, कुठल्या याच्यावर विचार केला जातील किंवा अजून पुढे कुठले मुद्दे मांडले जातील ते आपण बघत राहूया। परंतु आज हिवाळी अधिवेशनचा पहिला दिवस आहे। आपण बघू शकतो अगदी शांतता दिसते आहे इथे आणि हवा तसं नेते नाही आले आहेत ना, त्यांचं मत मांडणे झालेले आहेत ना, बाईट्स देण्यात आलेले आहेत। तर आमच्यासोबत पुढे काय होतं आणि पुढे कुठले मुद्दे मांडले जातात हे आमच्यासोबत बघत राहा स्टार भारत न्यूज 19। सुरू झाली आज सकाळी सुरू झाली की विरोधी पक्ष नेता कोण होणार, कधी होणार, काय होणार। मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरताय, कशाला घाबरताय? विरोधी पक्ष नेते वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल, दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे? पण असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात या अफवावर विश्वास ठेवू नका। कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसाने पेरलेली आहे आम्हाला सगळं माहिती। पण एक लक्षात घ्या तुम्ही, जे आमच्या कानावर येतं की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे आणि उठ सांगितलं उठ, बस सांगितलं बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यात नाचायला लागले। नेमकं कोणी याच्यातून धसका घ्यायचा की ज्यांनी बातमी पेरली आहे ते त्यांना कळेल। मला वाटतं काल फडणवीस साहेबांनी जी टीका उद्धव साहेबांवर केलेली आहे ह्याच्यात 2-3 गोष्टी महत्त्वाच्या पाहण्यासारख्या। पहिली गोष्ट म्हणजे कशासाठी ही टीका केली, जे इंडिकोचं पूर्ण घोळ झालेला आहे तिकडच्या सगळ्या पॅसेंजरची खर्च उडवण्यासाठी केली का, त्याच्यावर लक्ष विचलित करण्यासाठी केली का, केंद्र सरकार किंवा भाजपचं केंद्र सरकार याला प्रश्न विचारत नाही म्हणून केली का? हा सगळं एक वेगळी गोष्ट झालीच। चार्टर्ड प्लेननी आले, त्यांचं विमान 2दा मुंबईला गेलं, इतर मंत्र्यांना आणलं, दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेननी आले। आज काही भाजपचे आमदार चार्टर्ड प्लेननी आले। पण ह्याहून पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, विधानसभेच्या प्रचाराचं तर वेगळंच। आता सगळ्याच्या नगरपंचायत आणि बाकीच्या निवडणुका चालू आहेत, तेव्हा एक मुख्यमंत्री आणि 2 इल्लीगल उपमुख्यमंत्री म्हणजे पद एखादा ग्राह्य पकडू शकत नाही, हे कुठच्या हेलिकॉप्टरने फिरतात की इंडिगोनी फिरतात, स्पाइस जेटनी फिरतात, एसटी पकडून फिरतात, गाडीने तरी फिरतात का? एक उपमुख्यमंत्री तरी असे आहेत जे गद्दार आहेत, त्यांच्या गावी जायला रस्ते नाही आहेत, 2-2 हेलिकॉप्टर जातात। तसंच जर पाहायला गेलं तर आत्ताच्या निवडणुकांमध्ये हे हेलिकॉप्टर घेऊन मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत, त्या हेलिकॉप्टर मधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिदा वाटला जातोय हे देखील आम्हाला कळावं। कारण आम्ही ज्या विमानातून आलो आमच्या बॅगा कशा काही एवढ्या मोठ्या नव्हत्या, हे प्रचारात 3 तासासाठी तिथे जातात, 20 मिनिटासाठी जातात, पण आनंदाचा शिदा ह्या मोठ्या मोठ्या बॅगेत घेऊन जातात। हा कुठचा वाटप नेमका होतोय? आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो की आपल्या देशामध्ये 2014च्या आधी किती वेगवेगळे एअरलाईन होते बघा, आणि नंतर 14 नंतर हे एअरलाईन मारत मोनोपोली झाली आणि केंद्र सरकारचं देखील ही एअरलाईन ऐकत नाही।
अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं आहे. नुसतं एका मंत्रीला नाही, तर केंद्र सरकार नेमकं काय करतंय याच्यावर प्रश्न आहे. रुपये बघा पडलेला आहे, 90च्या पुढे गेलेला आहे. एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे रुपयाची. तसं पाहिलं गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. परवा देखील आमचे जे खासदार आहेत ओमराजेजी, त्यांना उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता. आता आल्यानंतर म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठवलाय कर्जमुक्ती किंवा जी काही मदत असेल ती. म्हणजे एका बाजूला साफ लोकांबरोबर खोटं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला थट्टा करून लोकांचे लक्ष विचलित करायचं ही त्यांची प्रवृत्ती. तपोवन वृक्षतोडी संदर्भात एक मिनिट, मराठी पूर्ण होऊन हिंदी करू. आदित्यजी, तपोवन वृक्षतोडी संदर्भात जे आहे गिरीश नागपूर कराराप्रमाणे विदर्भातले अधिवेशन 2 महिने कमीत कमी व्हायला पाहिजे होतं. आणि विदर्भातले मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि नागपूरचे मुख्यमंत्री असताना सुद्धा आज विदर्भाच्याही अधिवेशनामध्ये कटोकटी केली गेलेली आहे. फक्त 1 आठवड्याचं हे अधिवेशन या ठिकाणी होणार आहे. सरकार फेरफटका मारायसाठी या विदर्भात आलं आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या वर्षाच्या शेती हंगामामध्ये जवळपास 84,000 हेक्टर जमीन प्रभावित झाली आहे. जमीन खरडून निघून पिकं वाहून गेलेली आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं रोज सत्र चालू आहे. रोज लाडक्या बहिणीच्या कपाळाचं कुंकू पुसल्या जाते आहे. पण हे सरकार मौज मस्तीमध्ये वागते का असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. 31,000 कोटी रुपये पूरग्रस्त शेतकऱ्याला आम्ही दिलेले आहे असं राज्याचे मुख्यमंत्री जाहीर करतात. पण शेतकऱ्यांच्या हातात पैसेच मिळाले नाही. कोणत्या बँकेमध्ये पैसे टाकलेत, कोणत्या शेतकऱ्याला दिलेत, की यांचे पोटभर काही उद्योगपती ते त्यांच्यासाठी शेतकरी झालेत का, ओरिजिनल शेतकरी बाजूला राहिलेत का, हे प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले. पीक विम्याचा एकही पैसा सरकारने शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये सरकारला सबसेल अपयश आलेला आहे. विमा कंपन्या मोठ्या होत चालल्यात, आर्थिक मजबूत होत चालल्यात आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावाने ज्या विमा कंपन्यांना पैसे दिले जातात ते मोदीच्या मित्रांच्या कंपन्या आहेत. आणि म्हणून मोदींच्या मित्रांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या नावाने पैसे त्यांना द्यावे असा त्याच्या मागचा अर्थ आहे का. आणि म्हणून सरकारला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आणि शेतकऱ्यांना न्याय देऊन या ठिकाणातून त्यांना जायचं आहे. महागाई हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. आता भास्कर जाधव पूर्वी कशा पद्धतीने काय काय चर्चा झाली होती ते मला सांगायचं नाहीये, परंतु भास्कर जाधवनी आपल्या मनातली खतखत ही अनेकदा बोलून दाखवलेली आहे. जे पोटात आहे ते होटात अनेकदा आलेला आहे, तो लवकरच अजून येणार आहे. ज्या दिवशी आता गटनेता देखील ते भास्कर जाधवला करू शकले नाही, यापेक्षा भास्कर जाधवांचा मोठा अवमान होऊ शकत नाही. मला असं वाटतं की भास्कर जाधव सारख्या ज्येष्ठ अनुभवी माणसाला डावलणं हे कुठल्याही दृष्टीने योग्य नाही. बघा, आता जी पुरवणी मागणी आज जे सादर करण्यात आली त्याचं जर आपण अवलोकन केलं तर सर्वांचे देयके देण्याची पुरवणी मागणी आलेली आहे. ते मंजूर होता सर्व थकबाकी देण्यात येईल. बघा की आपल्याला माहित आहे की विधिमंडळात जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यापेक्षा विरोधी पक्ष हा आता विरोधी पक्ष नेता पदावरून जे की कायदेशीर दृष्ट्या त्याच्यासाठी ते पात्र नाही आहे तरी त्याला ते इश्यू करत आहे. त्याच्यावरून त्यांनी काल चहापानाचा बहिष्कार टाकला आणि चर्चेला आले नाही. एका बाजूने महायुती ही हातात हात घेऊन काम करत आहे, परंतु विरोधी पक्षामध्ये शरद पवार गट, राष्ट्रवादी किंवा उबाठा किंवा काँग्रेस या तिघांमध्ये समन्वयाचा अभाव आहे.
जरी त्यांना विरोधी पक्षनेतापद मिळालं असतं तरी 3 पार्टीमध्ये त्याच्यामध्ये एकमत होऊ शकत नाही. 3 पार्टीचा सोडा, एकट्या उबाठामध्ये आपल्याला माहित आहे की मागे त्यांनी अजय चौधरी यांना गटनेता केला होता. भास्कर जाधव एक सिनियर नेते असताना त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाहीये. तो विश्वास नसल्यामुळे आदित्य ठाकरे, अजय चौधरी किंवा सुनील प्रभू किंवा भास्कर जाधव या नावामध्ये त्यांचंच एकमत होऊ शकत नाही, वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे ही भानगड करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न त्यांनी विधिमंडळात मांडले पाहिजे, सभागृहात यायला पाहिजे, सरकारचं कुठे चुकत असेल ती चूक लक्षात आणून द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडले पाहिजे आणि विरोधी पक्षनेत्याच्या भानगडीत न पडलेलं त्यांना जास्त योग्य राहील असं माझं म्हणणं आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री झाले तेव्हा एकाच घरी मुख्यमंत्रीपद आणि दुसऱ्या मुलाला मंत्रिपद त्यांनी दिलं. सुभाष देसाई आणि अनिल परब या 4 लोकांना त्यांनी मंत्रिपद दिलं. जेवढे अपक्षाचे कोट्याचे मंत्री होते जे महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षाला शेअर करायला पाहिजे होतं ते एकटे उद्धवजी ठाकरे यांनी स्वतःच्या कोट्यातून दिलं. त्यामुळे अनेक लोकांवर त्या माध्यमातून अन्याय झाला आणि ही जी रिॲक्शन झाली 20 तारखेला त्याच्या मागे त्यांनी घेतलेले हे चुकीचे निर्णय हे देखील कारणीभूत राहिले. हे प्रत्येकाला मान्य करावं लागेल. शेतकऱ्यांच्या बाजूने शासन खंबीरपणे उभा आहे. जे वचन आम्ही शेतकऱ्यांना दिले होते ते आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत. विशेष करून आपल्या सर्वांना माहितीसाठी सांगतो की 7,500 पर्यंत जे कृषी पंपाचं बिल आपण माफ केलं त्याचा सरकारवर जो बोजा आहे तो सुमारे 27,000 कोटीचा यावर्षी गेलेला आहे. तरी देखील शेतकऱ्यांपासून कुठल्याही इलेक्ट्रिक बिलची वसुली काँग्रेसच्या सरकारप्रमाणे आपण करत नाही आहोत. अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, त्याची सर्वतोपरी मदत या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जे काही वचने अजून दिलेली आहे ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढील 5 वर्षात पूर्ण करणार आहोत. महाविकास आघाडीमध्ये ते नीतिमत्ता राहिलेली नाही. एका बाजूने पूर्वीच्या शिवसेनेचा पूर्ण आयुष्यभर विरोध करत राहिले की शिवसेना ही हिंदुत्ववादी पक्ष आहे, काँग्रेस सेक्युलर पक्ष आहे, आम्ही कुठल्या परिस्थितीत त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. मग भारतीय जनता पार्टीचा विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी झाली. कोणीही ऍक्सेप्ट करू शकत नव्हतं, कोणालाही मान्य नव्हतं, कोणी विश्वास करू शकत नव्हतं. त्याच्या पद्धतीने आता मनसेने ज्या पद्धतीने हल्ले केले होते त्यामुळे मनसेने दुरावा ठेवत होते. सत्तेसाठी कुठल्याही पद्धतीने आणि आघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि उबाटा करू शकतात आणि त्यांनी काही केलं याच्यात आश्चर्य म्हणायला नको. अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.